हॅलो, मी सुनीता, कुक विथ सुनीता परात या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण मस्तपैकी श्रावण घेवडा ही भाजी बनवणार आहोत. एकदम साधी, सोपी, एकदम छान, अगदी मस्त लागते. आणि ह्या पावसाळ्यामध्ये आणि ह्या श्रावणामध्येच ही भाजी येते. पहा, एकदम छान मस्तपैकी, म्हणजे त्या शेंगा असतात. शेंगा व्यवस्थित कट करून स्वच्छ धुवून मी पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे. तसं पाहिलं तर ही भाजी खूप प्रकारे करता येते. जसं व्हेज पुलाव साठी सुद्धा आपल्याला वापरता येते, किंवा मिक्स व्हेज म्हणून त्याच्यामध्ये देखील हिचा वापर करता येतो असं. आणि ही भाजी एकदम भाकरी सोबत देखील खूपच सुंदर लागते, खूप छान लागते. आता ही भाजी मी स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे. तर हिला अगदी कढईमध्ये आपल्याला अगदी 2 चमचे तेल घालून मस्त छान अगदी खरपूस परतवून घ्यायची आहे आपल्याला. बघा, एक वाफ काढून घेतलेली आहे, मस्त परतवून घ्यायची आहे. एकदम छान लागते ही भाजी. आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे हिला पाणी सुटून ही मस्तपैकी छान अशी परतल्या जाईल. बघा, एकदम सुंदर अशी परतल्या गेली. हिला जर आपण डायरेक्ट मसाल्यात टाकले ना तर लवकर ही शिजत नाही आणि एकदम अशी कच्ची कच्ची लागते. त्यामुळे मी ह्या पद्धतीने करून पहा, एकदम छान लागणार आहे. आता मी ही परतवून झाली आहे, बघा तुम्ही पाहू शकता, एकदम सुंदर छान अशी परतवलेली आहे. आणि वास पण देखील खूप छान येतो. तिच्यातला सगळं कच्चेपणा असा निघून जातो. आणि डायरेक्ट मसाल्यात जर टाकली ना तर कच्चेपणा तसाच राहतो आहे. आता ही एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे. आता इथे कढईमध्ये मी छान तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये राई आणि जिरं अगदी तडतडलं की यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि जे ओलं नारळाचं खोबरं आहे ते देखील मी इथे ग्राइंड करून घेतलेलं आहे. कोथिंबीर ग्राइंड करून घेतलेली आहे. ही अशी मस्तपैकी तेलामध्ये छान अशी फोडणी द्यायची आहे. एकदम छान मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. पहा, एकदम छान अशी परतवली गेली की मस्त लागते. एकदम चव पण खूप छान लागते. बघा, आता हे परतत आहे. तोपर्यंत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. आता या भाजीसाठी मी इथे एक कांदा कट करून घेतलेला आहे बारीक बारीक. तर आपला हा जो अद्रक लसूण पेस्ट जे आहे एकदम छान मस्तपैकी तेल सुटेपर्यंत फ्राय झाला की त्यामध्ये हा कांदा देखील मस्तपैकी असा छान परतवून घ्यायचा आहे. एकदम मस्त असा परतवून घ्यायचा आहे. पहा, खूपच सुंदर भाजी लागते ही, आणि ह्या दिवसातच येते. आणि खरं पाहिलं ना तर सिजनेबल भाज्या या खाल्ल्याच गेल्या पाहिजे. आता यामध्ये थोडंसं मी मीठ घालून घेत आहे, म्हणजे कांदा आपला लवकर मऊ होईल. आता यामध्ये मी एक टोमॅटो देखील कट करून ठेवलेला आहे. हा देखील आपल्याला कांद्याबरोबर छान मस्तपैकी परतवून घ्यायचा आहे. थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. एकदम छान अगदी मऊसूत होईपर्यंत, टमाटा पण एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला मस्त परतवून घ्यायचा आहे. आता इथे हा छान मी परतवून घेते. पहा, पावसाळ्याच्या सीझन मध्ये अशा भाज्या खाल्ल्याने आपल्याला जीवनसत्व मिळतात आपल्याला. तर बघा, सिजनेबल भाज्या अशा खाल्ल्याच गेल्या पाहिजे. आणि अगदी भाजीच नाही तर तुम्ही अगदी मसाले भात जरी केला त्यामध्ये पण टाकू शकता, किंवा सांबार केला त्यात देखील टाकू शकता. आणि मिक्स व्हेज मध्ये ती ही भाजी पाहिजेच असते. आता हे छान मस्त परतलं गेले. यामध्ये आता मी पावडर मसाले टाकणार आहे. यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे. 2 चमचे मी तर धणपूड टाकून घेतलेले आहे, व तिखटपणानुसार तुम्ही तिखट घालायचं आहे. तर यामध्ये वाटणामध्ये मी मिरच्या पण वाटलेल्या आहे, त्यानुसार आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा मस्त गरम मसाला मी घालून घेतलेला आहे. व छान असं मस्तपैकी आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. बघा, तेलामध्ये एकदम छान असं परतलं की आपल्या भाजीला एकदम कलर पण सुंदर येतो. फक्त या भाजीमध्ये रस्सा नाही करायचा, रस्सा इतका चांगला लागत नाही, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही रस्सा देखील करू शकता. रस्सा करताना मात्र तुम्हाला यामध्ये गरम पाणी घालायचं, म्हणजे कलर आणि तरी पण खूप सुंदर येते. आता इथे मी थोडंसं पाणी घालून घेते, कारण आपले पावडरी मसाले आहे ते जळू नये म्हणून. यामध्ये मस्तपैकी पाणी घालून घेत आहे. छान असं मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यावर झाकण ठेवून आपल्याला छान मस्त वाफ काढून घ्यायची, अगदी 5-1 मिनिटं. 5 मिनिटानंतर बघा, मी काढून बघा, किती सुंदर अगदी तेल सुटलेलं आहे आपलं कांदा, टमाटो, आणि हे सगळे एकदम छान असे मऊसूत असे स्मॅश झालेले आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम छान शिजलेले आहे. आता छान अगदी मस्तपैकी बघा, पाहता क्षणी खाण्याची इच्छा होते की नाही? तर नक्की करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. अशा ह्या भाज्या ज्या न वाढणाऱ्या भाज्या ज्या असतात त्या वेगवेगळ्या प्रकारे करून खाल्ल्या की त्या पोटात पण जातात. आणि छान बघा, आता हे आपण परतवून ठेवलेली जी श्रावण घेवडा आहे, आता हा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता याला जास्त वेळ लागणार नाही शिजायला, कारण आपण ह्या शेंगा आधीच छान मस्तपैकी खरपूस परतवून घेतलेल्या आहे. अशा परतवल्या ना की भाजी पटकन पण शिजते आणि एकदम छान लागते. बघा, किती सुंदर कलर आलेला आहे. आता यात जर तुम्हाला परत एक वाफ काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला थोडासा रस्सा करायचा असेल, अगदी थोडं, म्हणजे एकदम
भाजीच्या अंगाला लागेल इतका रस्सा आपल्याला करून घ्यायचा आहे. बघा भाजीला पण देखील खूप सुंदर असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, तर एकदा नक्की करून बघा, खूप म्हणजे खूप सुंदर लागते आणि भाकरी सोबत तर खूपच छान लागते. वरण भात आणि भाकरी सोबत पण छान लागते, वरण भाताबरोबर पण छान लागते. आता बघा मी इथं थोडंसं पाणी घालून घेणार आहे. रस्सा नाही करणार आहे जास्त, पण अगदी थोडंसं, अगदी म्हणजे खूप कोरडी पण नको व्हायला ही भाजी. पहा एकदम छान आणि मस्त वाफ काढून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही, कलर वगैरे एकदम मस्त आणि वास पण खूप सुंदर येत आहे. तर तुम्ही ह्या प्रकारे एकदा नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. पहा किती छान झालेली आहे. आणि आता पहा आपल्या शेंगा आधीच परतल्या गेल्यामुळे आपल्या शेंगांना जास्त वेळ लागला नाहीये शिजण्यासाठी, एकदम मस्त शिजून गेलेल्या आहेत त्या. पण ही भाजी थोडीशी तिखट करायची म्हणजे अजूनच चवीला छान लागते. आता यावर मी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि थोडी हलवून घ्यायची आहे ही भाजी. बघा एकदम सुंदर दिसायला पण एकदम छान आणि खायला तर खूपच छान, अगदी बघता क्षणी खाण्याची इच्छा होते आपली. हे पहा अगदी पूर्ण परिपूर्ण जीवनसत्वांनी भरलेली आहे ही भाजी, एकदा नक्की करून बघा. आता एक वाफ काढायची शेवटची, बस आता ही भाजी आपली तयार आहे. इथे मी लच्छा पराठा केलेला होता, त्याबरोबर पण ही भाजी खूप छान लागते आणि भाकरी सोबत पण छान लागते. एकदा नक्की करून बघा. चला भेटूया पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद.